आणि हे जे काही गरीब मुलांना जे काही त्या ठिकाणी पौष्टिक आहार सरकारच्या माध्यमातून तिथं दिला जातो, त्याच्यामध्ये अनेक वेळा आपण केसेस बघितल्यात, आळ्या निघतात, त्यात क्वालिटी नसते आणि मग सरकार या बाबतीत कुठल्याही बाबतीतला निर्णय घेताना दिसत नाही। त्याचं मुख्य कारण असं, महिला व बाल कल्याणचा जो निधी आहे त्या निधीच्या बाबतीत सुद्धा आपण जर बघितलं तर तो निधी ज्या गोष्टीसाठी वापरला गेला पाहिजे त्या गोष्टीसाठी वापरला जात नाही। जसं लाडक्या बहिणींना निधी दिला पाहिजे आम्ही सुद्धा म्हणतो, पण त्यासाठी तुम्हाला वेगळं प्रोव्हिजन करावं लागेल। पण महिला बाल कल्याणचा प्रमुख निधी हा जर तुम्ही तिथे लाडक्या बहिणीच्या योजनेला तिथं वळवत असाल, समाज कल्याणचा पण निधी तुम्ही काढून जर त्या ठिकाणी लाडक्या बहिणींकडे देत असतात, आदिवासी समाजाचा सुद्धा निधी तुम्ही काढून लाडक्या बहिणींसाठी देत असताल, पण तिथं असते लाडकी बालकं, लहान मुलं, तिथं गरीब महिला, आजारी महिला, त्यानंतर त्या समाजाची लोक यांच्यासाठी जो निधी तुम्ही वळवला तर त्यांच्यासाठी निधी कुठला राहणार आहे। आणि मग याच्यात जे काय कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी करतात आणि कॉन्ट्रॅक्टर सुद्धा आपण जर बघितलं अनेक वर्ष झालं ठराविकच कॉन्ट्रॅक्टर या योजनेमध्ये सप्लाय तिथं करतात